ये 144 साल बाद मौका मिला है साधुओं को आने का। ये साधुओं का मेला है। नमस्कार मंडळी, प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण त्रिवेणी संगमला गेलो होतो, गंगा जमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमामध्ये, आणि तिथेच आपण पवित्र स्नान केला होता। आणि आता दुपारच्या टायमाला आपण तुम्हाला फिरवणार आहोत प्रयागराज महाकुंभ 2025। हा बघा, आणि गर्दी बघा, बाबा बाबा किती लोक आहेत। पहिले जेव्हा आपल्याला पूर्वज सांगत आलेत कुंभमेळ्यामध्ये लोक हरवायची, तेव्हा खरं नसं वाटायचं, पण आता गर्दी बघून पटतंय ते, बापरे काय लोक, काय गर्दी। आणि आम्ही रुद्राक्षाची माला घ्यायला आलोय बघा। निखिल कुमार, गोपालपुर जहानाबाद के निखिल कुमार, आप फूले बच्चे दूर में आ जाएं, यहाँ सोनापति देव आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। चलो, महाकुंभ मेळ्यामध्ये कोणी भटकणार असं होतच नाहीये। राधाचा मुलगा हरवलाय बहुतेक, त्याचीच अनाउन्समेंट होते। प्रणीत कोड़ी, आप जहाँ कहीं पर भी हो, आप यहाँ पर आ जाए भूले भटके शिविर में। प्रणीत कोड़ी, उरण के रहने वाले प्रणीत कोड़ी, उमा जी आपकी इंतजार कर रही है। प्रणीत कोड़ी। आता एकच कमी होता, फॉरेनरचीच कमी होती। आता परेश बघा त्याला अट्रॅक्ट करतोय फोटो काढायला। फिरंगी बोल त्याला, फिरंगी। तो त्यांचे कालच्यांचे काढते फोटो। खाजून गेला, त्याला माहिती आले कोणतरी। कॉलेजमध्ये तर गिटार वाजवायचा। हा, ओ जाने जाना। आता याच्यावरती ओ जाने जाना वाजवू शकत नाही ना, मग तू सांग कोणतं वाजव। ते ट्रेन मला नको वाटायला मग। पक्का थांब, पहिले टेस्ट करू दे। 1 2 3 स्टार्ट। एक नंबर। तालिया तालिया, एक गालिया नाही तालिया। फक्त गिटारच ऐकला होता, आज हिडन टॅलेंट पण बघायला भेट। ड्रम पण वाजवू, परदेसी परदेसी जाना नहीं। इसका कुछ हो सकता है सर, हो जाएगा सर, अभी भी रुइये है। आदिवासी हेअर ऑइल, यांची कुठे ब्रांच वगैरे नसते, ते स्वतः विकत असतात। प्रत्येक यांची कुठे ब्रांच नसते, फक्त प्रत्येक शहरामध्ये एक असते। आणि यांची निशाणी म्हणजे हे अशी केसवाला दिसला तरच घ्यायचा, माझ्यासारखं दिसलं तर नाही घ्यायचा, असं दिसलं तरी नाही घ्यायचं, असं दिसलं तरच घ्यायचं। हे बघा, तर आलोय आता आपण लेटा हुआ हनुमान, बडे हनुमानजी मंदिर आहे इकडे, तेच बघण्यासाठी। मंदिर बघा, पण हनुमंतांच्या मूर्त्या भरपूर बघितलं। आपल्या पनवेलमध्ये पंचमुखी हनुमान आहे, आपल्या गावामध्ये पण हनुमानाचं मंदिर आहे, पण इथे तुम्हाला लेटा हुआ हनुमान बघायला मिळतं। बघा बघा, लेटे हुए हनुमान। घरी बसल्या दर्शन होते ना तुमचं, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। आपला प्रयत्न होता आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा, पण आता मंदिर बंद आहे, संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे। जय श्री राम, जय श्री हनुमान। ब्रिटिश राज वापस आ गया। ब्रिटिशर्स कम बैक। साइमन कम बैक। साइमन गो बैक, साइमन गो बैक, साइमन गो बैक। कम हियर। आपला सायमन कुठे गेला? आणि इथे बघताय तुम्ही साधू लोक, संन्यासी चहा पिताय बघा, खोबऱ्याच्या आपल्या डवलीमध्ये। क्या नाम क्या है? सुमिरन दास। कहाँ से हो? कानपुर। कानपुर। शुरुआत से हो, जब से कुंभ मेला चालू हुआ है तब से हो? हाँ, ये तपोभूमि है। 144 साल बाद 144 साल 44 साल बाद मौका मिला है साधुओं को आने का। बराबर। तपोभूम हाँ, जो है ये साधुओं का मेला है। साधुओं का मेला आहे, बरोबर। हा, तो साधुओंचा मेला आहे म्हणून आलेत ते बघा। मस्त मस्त, हे बघा। आणखी एक साधू आहेत, विश्राम करतायत। साधूंचा मेळा आहे म्हणून आलेत ते, आपण त्यांना बघायला आलोय खास कुंभ मेळ्यामध्ये। चला, आलोय आता त्रिवेणी पंटून ब्रिजावरती। आता इकडनं आपण त्या बाजूला जाऊया। इथे पण संगम स्नान आहे, इथेच बघा सर्व जे भावी भक्त आलेत कुंभ मेळ्यासाठी, ते सर्व स्नान करताना दिसतात बघा। अमृत पवित्र स्नान करताना दिसतात। आणि क्रॉसिंग साठी मस्त ब्रिज बनवलेत, हे बघा।
जिकडे आखाडा आहे तिकडे आपण जाऊ शकता हे ब्रिज क्रॉस करून. तसा तर मोठा ब्रिज आहे आपल्याला पार करून तिकडे जायला, पण या लोकांनी बघा कसे ब्रिज बनवले, टेम्पररी ब्रिज बनवलेत, लोखंडाच्या टाक्या टाकल्यात आणि त्याच्यावरती प्लेटिंग केली बघा. असे 1 2 3 4 5 टोटल 8 ब्रिज बनवलेत, म्हणजे गर्दी मॅनेज करण्यासाठी. त्यांना माहिती आहे महाकुंभ मेळा आहे, म्हणूनच ही सर्व तयारी बघायला मिळते तुम्हाला. आता आलोय आता आखाड्यामध्ये, साधू संत जे आहेत त्यांचे पण दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतोय बघा. तर पूल पार करून आलोय आपण श्री पंचदासन नाम जुना आखाडा. तिथेच भरपूर सारे बाबा बघायला भेटतात बघा तुम्हाला. असे आखाडे त्यांना बनवून दिलेले असतात, महाकुंभसाठी येतात आणि इथे विश्राम करत असतात बघा. हा बघा. आणि इकडे बघा साधू संतांची यात्रा बघायला मिळते तुम्हाला. आप लोग थोड़ा पीछे ही रहिएगा भैया, पीछे ही रहिएगा आप लोग, पीछे ही रहिए आप लोग. साधू संत स्वामी यांचं ना रथ आहे, हे ना प्रयागराज वरून आहे ना आता तुझ्या काशी विश्वनाथ मंदिर आहे ना यांच्याकडे जाईल. हे बघा साधू संत सर्व येतात. हर हर महादेव, हर हर महादेव. पण पोलीसवाल्यांना पण सल्यूट आहे, खूप छान कार्य करतात बघा. कसा मॅनेज केलाय यात्रेला, सर्वांना एक साइडला उभे ठेवलेत आणि यात्रेला जागा करून दिली बघा. तर सोपं नाही आहे एवढ्या लोकांना मॅनेज करणे, तर नक्की आपल्या उत्तर प्रदेश पोलिसांसाठी लाईक करा.